बघा संगमेश्वर, आम्ही नाशिकहून इथं आलो आहे। हे बघा एक मराठाच्या छत्रपती राजाच्या बघा हे मंदिर त्या काळातले कसे तोडलेले आणि हे बघा मंदिर। इथल्या लोकांना कुठलंही देणं घेणं नाही, खूप दुरावस्था झालेली आहे। बघा बघा हे मंदिर बघा पूर्ण तुटलेलं आहे। हे बघा नंदी बघा, हे बघा नंदीचं मुंडकं तुटलेलं आहे। बघा लोक 400-500-1000 किलोमीटरवरून बघायला येतात इथं। ना सरकारचं लक्ष आहे, ना ग्रामपंचायतीचं, ना इथल्या लोकांचं। एकदम दूर अवस्था बघा। हे आहे आपली मराठ्यांचे राजांचं। एकदम वाईट वाटतं इथं आल्यानंतर। बघा हे बघा नंदीचं तुटलेलं मुंडकं। बघा बघा लोक येता बघून जाता। एकदम दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं। ज्या राजाने मराठ्यांसाठी, महाराष्ट्रासाठी, स्वराज्यासाठी 1 ते 1.5 महिना आपलं रक्ताचं पूर्ण पाणी केलं। ह्या लोकांना कुठलंही इथल्या पर्यटन स्थळाला किंवा ग्रामपंचायतीला किंवा सरकारला कुठलंही घेणं देणं नाही। बघा हा माझा 4 मिनिटाचा 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पण बघा तुम्ही बघा। तुम्हाला आता मी महाराजांचा वाडा दाखवतो। बघा जिथं संभाजी महाराजांना कैद केलं होतं तो वाडा दाखवतो मी। बघा एकदम दूर अवस्था। हे बघा सगळं पडलेलं आहे इथं, ना इथं कसली सोय, ना झाडे, ना झुडपं, ना काही। बघा लोक येता माझ्यासारखे शूटिंग काढता निघून जाता। बघा इथं कोणालाही काहीच घेणं नाही। हे बघा बघा संभाजी महाराजांना बघा या वाड्यात कैद केलेले होते। आपला राजा बघा, आपल्या राजाला जिथं कैद केलं ते आपल्यासाठी मंदिर आहे। त्याची अवस्था बघा, आतमध्ये पण बघा बघा त्याच्यामध्ये तुटलेलं फुटलेलं सामान टाकलेलं आहे। या